केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात 20% कपात करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है, प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है। इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाची लाट उसळली आहे। यापूर्वी कांद्यावरील निर्यात शुल्क 40% इतके होते, ते आता 20%वर आणले आहे। तसेच कांद्याच्या निर्यातीवर असलेले किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन देखील हटविण्यात आले आहे, ज्यामुळे कांद्याच्या निर्यातीला चालना मिळणार आहे। या निर्णयामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका आहे। फडणवीस यांनी कांदा उत्पादकांच्या समस्या केंद्र सरकार पुढे मांडल्या, ज्यामुळे सरकारने त्वरित हे पाऊल उचलले। यामुळे कांदा उत्पादकांच्या मागे सरकार भक्कमपणे उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे। कांद्याच्या निर्यातीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आता चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आनंदित असून त्यांनी सरकारच्या या धोरणाचे स्वागत केले आहे। विशेषतः सध्या कांद्याचे दर कमी झालेले असताना निर्यातीला चालना मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल। या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादन क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल। महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी वर्गाच्या हिताचा असून यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। YES9 न्यूज जालनासाठी ब्युरो टीम महाराष्ट्र।